नमो भगवते वासुदेवाय 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 गोपाल कृष्ण भगवान की जय लोकाभिराम सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेनाथ करे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरु भावो ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रणतातो सर्वकार्य प्रसिद्धे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आदिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल भगवान की जय लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयूतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः अग्रतो महादेवो दत्तात्रेय महामुनि दर्शनमात्रेण सर्वपापप्रमुच्यते सर्वपापप्रमुच्यते वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महान नमः पार्वती पतये हर हर महादेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। आज आई साहेब पार्वती वानप्रस्थाश्रम धर्माचं वर्णन भगवान शंकराला विचारत आहे. कारण शंकराच्या सान्निध्यामध्ये संन्यासी योगी आणि वानप्रस्थाश्रमी हे लोक हिमालयात राहतात. तर महाराज आतापर्यंत तुम्ही मला ब्रह्मचारी आश्रम गृहस्थाश्रम सांगितला, आता वानप्रस्थाश्रमाचं वर्णन करा. या व्रताचं पालन करणारे महात्मा नदी तटी किंवा रमणीय झरोक्याजवळ
किंवा एखाद्या तलावाजवळ किंवा पर्वताच्या वनामध्ये फलमूल संपन्न पवित्र स्थानामध्ये निवास करतात. आपल्या शरीराला अतिशय कष्ट देतात आणि निर्वाह करतात. तर यांचं हे वागणं कितपत धर्माला, शास्त्राला, जीवनाला धरून आहे. भगवान शंकर म्हणतात, हे देवी, तू सावधान होऊन महात्म्यांचा धर्म ऐक. यांना वानप्रस्थाश्रमात गेले की 3 वेळा स्नान करायचं महत्त्व आहे. आणि ते नदीचं 12 महिने 3 वेळा स्नान करायचं. देवता आणि पितर आणि एक काष्ट पेटवून यज्ञ करायचं, म्हणजे लाकडं पेटवायचं, त्याच्याजवळ बसायचं आणि आपले पितरांचे देवांचे मंत्र म्हणायचे. विधिवत यज्ञ करायचा. वानप्रस्थाश्रमी जीवनाचा निवारा फलमूल सेवन करून करायचा. बाजारातून आणलेलं तेल वापरायचं नाही. इंदुगुळी फळाचं तेल स्वतः गोळा करायचं किंवा रेडीचं तेल, आपल्याकडं शब्द नाही हा, याचा उपयोग करणं उचित आहे. आणि योगाभ्यास करायचा. आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि होता होईल तो क्रोधाचा त्याग करायचा. सहजासहजी त्याग होऊ द्या. जरी तिकडनं कुत्रा आला तरी त्याला शिवीनी द्यायची. जी पद्धत आहे हाकलून द्यायची, हाकलून द्यायची. आणि नेहमी वीरासनानं बसावं. शिवाजीराजे बसायचे तसे, त्याला वीरासन म्हणतात. गुडघे दोन्ही पाय मागे घ्यायचे आणि गुडघ्यावर बसायचे. जिथे मनुष्य भोजन करत असेल तिकडे लक्ष नाही द्यायचं, पाहायचं नाही. कारण अन्नाचा वास आणि नुसतं दर्शन झालं तरी आत इच्छा उत्पन्न होते. आज भरीत खायचं तरी जीव घाबरतो बरं. कारण ते नुसतं पाहिलं आणि त्याचा वास आला की वासना तिकडेच धावते. म्हणून ते करायचं. वनामध्ये वेदीवर झोपायचं. मातीची अशी वेदी करून ठेवायची आणि त्याच्यावर झोपायचं. वेदीवर झोपायचं आणि सर्दीमध्ये अधिक जलामध्ये बसून राहायचं. काल वर्षकालामध्ये मैदानात बसायचं आणि ग्रीष्म ऋतूमध्ये आजूबाजूने आग्नी करायचं आणि त्याच्यात बसायचं. त्याला पंचाग्नी म्हणतात. वायू जल पिऊन भोजनाला समाप्त करायचं. काल सांगितलं होतं ज्ञानेश्वरांनी, त्यांनी वायू भक्षण केला होता. आहाराचा संग्रह करायचा नाही. फळं वगैरे जवळ ठेवायचे नाही. जे दिसतील ते तोडायचे, खायचे, मोकळं व्हायचे. वल्कल धारण करायचे. वस्त्र म्हणून त्यांना घालायचे. विधीपूर्वक तीर्थयात्रा करायची. वानप्रस्थाश्रमी लोकांनी सदा वनामध्ये राहणं पसंत करावं आणि जनसमुदाय टाळून द्यावा. जेवढा जनसंपर्क होईल तेवढे मनामध्ये प्रश्न उद्भवतील. म्हणून मनात प्रश्न उत्पन्न होऊ नये, मनामध्ये इच्छा आकांक्षा निर्माण होऊ नये म्हणून जिथे प्रदर्शनीय गोष्टी आहेत त्याच्यापासून लांब राहावं. रोज हवन करावं, पंचयज्ञ करावं. पंचयज्ञामधलेलं थोडंसं काही जे असेल ते आहार घ्यावा आणि वेदोक्त कर्माचं अनुष्ठान करावं. अष्टश्राद्ध करावे.
चातुर्मास्यात यज्ञ, अमावस्या, पौर्णिमा या ठिकाणी लाकडं पेटून अनुष्ठान करावं. वानप्रस्थाश्रमामध्ये संकट आलं तरी स्त्री पुरुषांचा जिथे समुदाय आहे तिथे राहायचं नाही. संकट आलं तरी तुमच्यावर कोणी आग्रह केला तरी त्यांच्यात राहायचं नाही आणि त्यांच्या हातचं अन्न मुळीच खायचं नाही. कारण ज्या प्रकारचे माणसं असतात त्यांचे संपर्क दोष आणि संबंध दोष अन्नामध्ये जातात आणि ते अन्नाचे दोष मनाला रात्री विकाराने स्वप्नदर्शन घडवतं. अनेक लोकांचे दृष्टांत आहे की लग्न समारंभाचं जेवले, साधू लोकांचं किंवा श्राद्धाचं जेवले तर त्यांना भय निर्माण होतं किंवा लग्न दिसतं, आपलं लग्न ठरलं असा भास होतो. म्हणून या पापापासून दूर राहण्याकरता वनात राहावं. एक भोजन पात्र आणि एक हवन पात्र एवढं जवळ ठेवावं. अग्नीला आपलं ईश्वर मानावं आणि मनोवृत्ती ही संतांच्या परमसंगतीला नेऊन ठेवायची. मनोवृत्ती ते मन निष्ठुर का केले जे दयेने पूर्ण भरले. देवा मला असं का मन नाही ठेवलं. पहा तुम्ही काही लोक सगळ्यांमध्ये राहतात पण कोणाचीच आठवण ठेवत नाही. आपण काय करतो, फोन नंबर देऊन द्या ना, काही काम पडलं तर. संपर्क आणि संबंध हे वानप्रस्थाश्रमी माणसाने ठेवायचे नाही. स्वामीजीचा मोबाईल जेवढा भारी असतो असं आहे ते. म्हणून हे देवी वानप्रस्थाश्रमाचं नियम तपस्वी लोकांनी संलग्न राहून करावं आणि वनामध्ये स्वच्छंदानं विहार करावा. स्वच्छंदानं याचा अर्थ असा आहे की आपल्या हातापायाकडून हिंसा व्हायला नको. जे गेरू वस्त्र ज्यांनी पांघरलंय त्यांच्याशी वादविवाद नाही करायचा. कारण हे स्वतःही भडकतात आणि दुसऱ्यालाही भडकतात. पण तुम्ही असे भगवे वस्त्र केला उद्या तुझा फायदा होऊन जाईल, नाही दिलं तुझं परवा नुकसान होऊन जाईल, असं भडकवतात. गेरू वस्त्र हे ज्ञानी लोकांनीच अंगावर घ्यायचं, अज्ञानांचं काम नाही आहे. झेंडे कसे कोण डाळतं माहिती आहे ना वारीमध्ये. हां, कारण झेंडा नसला तर कोणी पैसे देणार नाही, याच्याकरता झेंडा घेता. विठ्ठलाकरता झेंडा नाही येतो. ते आता परवा सगळे झेंडे लावले ते खाली पडले, त्याच्यावरून ट्रक जातात. उत्सव झाला की ते लगेच काढून घेतले पाहिजे. भानगडी उभ्या राहतात. वारा आला काही आला, सजावट फुलांची का असे ना ती पायदळी यायला नको. रांगोळी सुद्धा एका कोपऱ्याला पाहिजे. असे काढतं मोठ्या की त्याच्यावर ट्रॅक्टर जातं. ट्रॅक्टर हजारो रुपयाचं नुकसान आहे. एक कोपऱ्याला पाहिजे ना. म्हणून ठिपक्याची रांगे लोक विसरून गेले. असं ठिपक्याच्या रांगोळीमध्ये कला होती. तिथे ठिपके मारायचे, कुठून रेस कुठे न्यायची कुठे नाही. म्हणून आता ठिपक्यांच्या रांगोळीच्या परीक्षा काढल्या आहे, बक्षीस देतात त्याच्यावर. कारण संस्कृती विसरली नाही पाहिजे. आधुनिकता काय करते, संस्कृतीचा विसर पाडते. आणि लोकांनी काय केलं, जे जे उत्सव आहे ना
ते धुमाकूळाचे उत्सव ताब्यात घेतले, सात्विक उत्सवनी ताब्यात घेतले, ज्याच्यात धुमाकूळ घालता येईल. आता हे सगळा उत्सव उद्यापासून धुमाकूळचाच आहे असं. लठ्ठे मार काठ्या मारामारी. म्हणून तपस्यामध्ये पूर्ण फळ मिळेल. इंद्रियांच्या संयमपूर्वक धर्माचं आचरण करावं, ऋषी लोकांच्या मताप्रमाणे वागावं, हिंसा दोषापासून लांब राहावं आणि संपूर्ण प्राणीमात्रांना अभय द्यावं, कोणाशी वैर करू नये, प्राणीमात्रांवर दया करावी, आपला स्वभाव सरळ करत राहावा. स्वभावामध्ये सरलता आली पाहिजे. बोलताना सुद्धा कुचकं वाकडं तिरपं बोलायचं. काही लोकांना कुचकं बोल, आले का बापा तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी, आता आले ना बस, असं नाही. कुचकं, त्या शब्दाने काय होतं, आपल्या रक्तामध्ये छल निर्माण होतं. याच्या पुढे असं सांगितलं आहे, जेवढा क्रोध कराल तेवढ्या श्वेतपेशी कमी होता. हे हल्ली पेशी कमी होणं कशामुळे, आचार बिघडवून आहे. तुम्ही सदाचाराने राहा, शरीर स्वस्थ राहतं. आज सकाळपासून ते सुरू झालं. कधी मुलगी देव मानत नाही, पण ते ग्रहण आहे. मग आता काय करायचं म्हटलं, तुम्ही देव मानले होते का, नाही, मग कशाला ग्रहणाचा विचार करता. आतापर्यंत विचार कोणी करायचा, ज्याने धर्म पाहिला त्याने. नाही मग काय झालं तर काही कसं होईल. म्हणून ते म्हणतात, समानता आणि सरलता असावी, विरोधता आणि कुटिलता ही सोडून द्यावी. सरळ स्वभावाने मनुष्याला वास्तविकतेचं फळ मिळतं. म्हणजे कुठेही गेलं ना वातावरण अनुकूल होऊन जातं सरळ स्वभावाच्या माणसाला. आणि कुटील स्वभाव, क्रोधी स्वभाव यांना प्रत्येक ठिकाणी अडथळे. काही लोक आता कोणी कबूल करणार नाही की आमचं कोणतंच काम चांगलं होत नाही, म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे. सरळ स्वभावाने जीवनामध्ये अनुकूलता येते आणि प्रतिकूलता कमी होते. कोणतेच काम नीट होत नाही, ते तेव्हाच कळून जातं. मग काय करावं लागतं, कामं होत नाही त्याकरता कोणत्या तरी एका देवाला दिवे लावायला सांगावे लागतात. दिवे काय करतात, अंधकार दूर करतात. का लावतात लोक दिवे, तर दिव्याने अंधकार दूर होतं. अंधकार म्हणजे अज्ञान. तम अंधकार निरसनार्थम उत्तम गोलोक प्राप्त्यर्थम दीपक प्रदानांच करिष्ये. प्रत्येक कार्यामध्ये दीप प्रज्वलन करता लोक, पण तो दिवा लगेच मिळला तरी चालेल म्हणे. काम होईपर्यंत, कार्यक्रम होईपर्यंत दिवा ठेवत राहायला पाहिजे. म्हणून सरळ वर्तनानं प्रेम वाढत जातं आणि प्रेमानं देवाचा निवास आपल्या हृदयात होत जातो. म्हणून भगवंताला म्हटलं आहे श्रीनिवासा. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी ज्याच्याजवळ वसते त्याच्याजवळ. मग तो कोण आहे श्रीनिवास, श्रीनिवासा गोविंदा. हे दक्षिणेकडे बालाजीच्या ठिकाणी म्हणायचं असं नाही, सगळ्याच ठिकाणी म्हणायचं श्रीनिवासा. श्री ज्याच्याजवळ वास्तव्य करते कायम असा जो भगवान आहे त्याला श्रीनिवास म्हणतात. तो कोण आहे, तो गोविंद आहे. म्हणून सरलतापूर्वक वर्तन हे युक्त आहे आणि क्षमाशीलता नेहमी दिवसेंदिवस आपल्या अंगी क्षमा. पूर्वी
आपले आजोबा वडील असं हिवाळा असला की एक रुमाल घेऊन बसायचे. आपण काय करतो, कधी बसलो ना आपल्या अंगावर त्याला मारतो. मग त्या मच्छराची मृत्यूभूमी कोण नव्हतं, आपलं शरीर होतं. ते पूर्वी लोक असा रुमाल घेऊन, जेवताना सुद्धा एक रुमाल असायचा अंगावर छोटासा, कारण शिंक आली काही झालं तर लगेच. या नवीन जेवणामध्ये सुद्धा एखादा असा कागद ठेवलेला असतो, टिश्यू पेपर. त्याचं कारणच ते आहे, तिखट पदार्थाने शिंक येतं एखाद्या वेळा. धार्मिक आणि वास्तविक फळ मिळतं. जो पुरुष आलस्यरहित धर्मात्मा सन्मार्गाशी सच्चरित्र पाहतो त्याच्याकडूनच वानप्रस्थाश्रम हा सफल होतो. पार्वतीने पुन्हा प्रश्न केला, भगवान माझ्या मनामध्ये एक संशय आहे. ब्रह्मदेवानं पूर्वकालामध्ये 4 वर्णांची सृष्टी निर्माण केली, वैश्य क्षत्रिय ब्राह्मण. या योनीमध्ये वैश्य क्षत्रिय ब्राह्मणे कसे प्राप्त होतात, हे शंका समाधान मला सांगा. महेश्वर म्हणाले, हे देवी, ब्राह्मण होणं मोठं कठीण आहे. कारण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे 4ही वर्ण विचारानं प्रकृतीनं स्वभाव सिद्धीनं पाहिजे. म्हणजे जन्म मिळेल तुम्हाला एखाद्या वेळा ब्राह्मण घरात, पण तुमचा स्वभाव आणि तुमचे विचार हे ब्राह्मण कुळाशी समरस झाले. जन्म मिळून जातो ब्राह्मण, पण तो ब्राह्मणाचा मूळ जो स्वभाव आहे तो राहत नाही. सदा संलग्न राहू शकत नाही. आता लोक बदलून जातात, पूजेपुरतं धोतरण नंतर पार्श्ववस्त्र. ब्राह्मण तसं नाही करणार, त्याचा स्वभाव दिखाऊनही असतो. हल्ली दिखाऊ होऊन जातं. जसं टिकाऊ कपडा घ्यायचे लोक, पूर्वी टिकाऊ वस्तू घ्यायचे, आता ठिकाणी वापरलं गे युजाने. आता टिकाऊ वस्तूचं काळ नाही आहे, दिखाऊ. तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या 4ही वर्णामध्ये प्रकृती आणि स्वभाव हे वेगळे असू शकतात, आणि त्यामुळे कोणत्याही जन्मात पाप कर्म ठरलेलं आहे. कारण स्वभाव आणि कर्म, स्वभाव सात्विक असला तरच माणसाकडून सात्विक कर्म होईल. राजस्वी स्वभावाकडून सात्विक कर्म होणं जड जातं. काही लोक म्हणतात ना, तुम्ही कसे घरामध्ये एकटे राहता, कोणी राहत नाही दिवसभर, आम्हाला तर 5 मिनिटंही होत नाही. कारण त्याचा सात्विक स्वभाव आहे, तो या कामातून त्या कामात, त्या कामातून त्या कामात चालला जातो. एकटं असल्यानंतर जर कामामध्ये आपण मग्न असलो तर एकटेपणा वाटत नाही. मग कर्म असं करा की ज्या कर्माने तुमचा स्वभाव सुधरेल आणि ज्या कर्माने तुमचं मन शांत राहील, असंच कर्म झालं पाहिजे. नेहमीच जप कसा 24 तास होईल माणसाकडून, तर कर्म करताना सत्कर्म करायचं आणि नामस्मरण करायचं. म्हणून पूर्वी आपल्या आज्या पंज्या शेतात जायच्या, शेत काम करायच्या, पण देवाच्या गाणे ओव्या असं म्हणायचे. त्याचं कारण काय होतं, शेतातलं काम चाललं आहे पण त्यातल्या त्यात देवाचं नामस्मरण, गाणे म्हणत. आता लग्नात कसे नाचतात लोक पाहतो, स्त्रिया मुलं माणसं
ते सगळे बँडवाले गोळा होतात आणि त्याच्यामध्ये आपल्या स्त्री असतात. त्यांची नजर कशी असते तुम्हाला माहिती आहे. पण आपण त्याचा काही वैयक्तिक विचार करीत नाही आणि ते फेट्याचं फॅड घुसलंय. कोणी भागवत करणारा त्याला फेटा घालून देतात ते. तो त्या फेट्यातच कथा करतो. त्याचं कारण आहे. कारण कसं दिसलं पाहिजे, छान शोक, आणि लगेच मग ते फोटो. अरे चालत्या गाडीत ते रील करताना पडून मरून जातात. अधोगती होते. कुठलाही सीन घ्यायला जाताना पडून जाताना मरून जातं. म्हणून हे देवी, खाली पडणं ज्याप्रमाणे घातक आहे त्याप्रमाणे वर्णाश्रमातून खाली जन्माला येणं हे सुद्धा. कारण स्वभाव आणि कर्म, स्वभाव आणि कर्म हे माणसाला नेहमी सत्वत असतं आणि त्यामुळे त्याचं दैव बिघडत जातं. त्या कुळामध्ये येऊन त्या कुळाचा जर स्वभाव नसला, जसा एखादा शेतकरी असला समजा, त्याचा स्वभाव कष्ट नसलं तर मग त्याला कोणी काही सांगतं. नाही माणूस आला तर तो बसलाच पाहिजे त्याच्यावर. त्याच माणसाकडून काम होतं. तो नोकर म्हणतो अरे आज स्वतः करतो, उद्या आखलून दिला आपल्याला आला. म्हणून कर्म आणि स्वभाव हे आपल्या हातात पाहिजे. जसं भांडं घासलं म्हणजे त्या बाईने तोंड दिसलं तर एकदम खुश होऊन जायचे. ते मस्त घासलं गेलं. काही काय म्हणतं काय मस्त दिसायचं, आज घातलं उद्या ते घासायचं झालं, मग त्यात काय होणार ते. हे जेव्हा लक्षात येतं आपल्याला, प्रसन्नता. काही साहेबांचे टेबल त्या याने पुसले पट्टेवाल्याने, तरी ते रुमाल मारून झटकून काढतील आणि मगच बसतील ते. कारण त्यांना माहिती आहे तो आळसाने काही ना काही सोडणारच आहे. कारण त्याला रोजचंच करावं लागतं ना. पण काही काही पट्टेवाले सुद्धा इतके ॲक्टिव्ह असतात की साहेबाला त्याच्याशिवाय काम सुचत नाही. कारण त्याचा स्वभाव आहे. स्वभावाने कर्म चांगलं होतं. मग सात्विक, राजसी आणि तामसी स्वभाव, जसे स्वभाव तुमचे सुधारतील तसे तुम्ही ज्या वर्णात जन्माला आले आहे त्या वर्णाच्या वरती जाल चांगल्या स्वभावात. आणि स्वभाव आणि कर्म खाली झालं की खालचा क्रम मिळेल. गुणकर्म विभागता गीता सांगते. जसं गुणकर्म तुमच्यामध्ये येतील तसं ते होईल. महत्त्वानं जसा क्षत्रिय आहे, क्षत्रियामध्ये जर वीरतत्वाचा गुण नसेल, नाही तर तो विराट राजाचा पोरगा म्हणत नव्हता का, मला जर एखादा सारथी मिळाला असता तर मी सगळं सैन्य पळवून दिलं. तर अर्जुन म्हणे चाल, म्हणे तू बाई असू दे म्हणे. बसले अर्जुन, दन 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 रथ आणलं, आपण बापरे बापरे सरक मागे घेतलं, धनुष्य मारलं. भीष्मांनी ओळखलं की हा असून नसून अर्जुन आहे. कर्ण ओळखू शकला नाही, कृपाचार्य ओळखू शकले नाही, दुर्योधन नाही. काय केलं या अर्जुनानं, एक अस्त्र सोडलं कपडे काढायचं. सगळ्यांचे कपडे काढले, फक्त भीष्म पितामहाचे कपडे नाही काढले. द्रोणाचार्य आले नव्हते त्या दिवशी, तो सगळ्यांचे कपडे काढले. तर यांनी झाडाची पानं बांधून अंगात मग गावात गेले. त्या स्त्रियांना वाटलं की बा हे युद्ध जिंकून आले म्हणून त्यांनी आरत्या आणल्या. तर पाहिले यांची दशा. त्यावेळा दुर्योधनाच्या पत्नीनं सांगितलं दुर्योधनाला, आता तरी नीट ऐका, तुमचं कर्म वाईट आहे, तुम्हाला चांगले दिवस येणं शक्य नाही. येणं
रावणाला सुद्धा मंदोदरीने सर्टिफिकेट देऊनच टाकलं. सुलोचनाच्या बुद्धीनं इंद्रजित थोडा सुधारला होता. त्याला इंद्रजिताला सांगितलं की तू काय घमंड करता, कारण तुमचे स्वभाव आणि तुमची नजर अशी आहे की तुम्ही दुसऱ्याचं हिरवून आणता कुठली गोष्ट. त्यामुळे तुमच्या कर्माला यश नावाची गोष्ट नाही आहे. शौर्याने काही आणत नाही तुम्ही. रामाच्या समोर जर रावणानं सीताला पळवले असते तर जिवंत राहिला असतं का? नाही. एका बाणात संपला असता. छल आणि कपट. म्हणून हे लोक कोट्याधीश होता. लोक म्हणतात का रे असं कुठे सत्याने होणार आहे का? कोणी कुठला तरी महाघोटाळा असल्याशिवाय काही उपयोग नाही तो. असं काय होतं त्याचं फळ? म्हणून ब्राह्मणत्व भ्रष्ट होतं आणि मग तो क्षत्रिय जन्मात जातो. तिथे दुर्लभ असलेलं ब्राह्मणत्व मंदबुद्धीनं लोभानं आश्रय घेऊन भ्रष्ट होतो. आणि तिथेही तो क्षत्रियामध्ये भ्रष्ट झाला तर वैश्याचं कर्म करतो. वैश्य योनीतला जन्म संपला की मग कर्मचारी योनीमध्ये जातो. कर्मचारी योनीमध्ये जातो. ब्राह्मण जातीचा पुरुष कर्मचारीमध्ये गेल्यानंतर त्याचं जीवन जे आहे ते भ्रष्ट होतं. मृत्यूच्या पश्चात तो ब्रह्मलोकापासून वंचित होतो आणि यमाचा पाहुणा प्राणी. त्यानंतर तो त्या योनीमध्ये जन्म करतो. आणि क्षत्रिय हा जर कर्म चुकला तर वैश्य होतो. वैश्याच्या ठिकाणी भेसळ केली तर तो परत कर्मचारी होतो. आपल्या जातीपासून भ्रष्ट होऊन वर्णसंस्कार होतो आणि दुसऱ्या जन्मामध्ये जन्म घेतो. तो पुरुष वर्णधर्माचं पालन न केल्यामुळे पशु योनीमध्ये जातो. भागवतामध्ये कथा आहे की नल आणि कुबेर हे झाडं होऊन गेले. मग त्यांनी उत्साह मागितला, म्हणे भगवान द्वापार युगात येतील आणि बांधलेले अवस्थेमध्ये येतील आणि तुम्हाला स्पर्श करतील तर उद्धार होईल. मुनी लोकांनी दिलेलं वचन. म्हणून त्यावेळा ज्ञान विज्ञान संपन्न पवित्र धर्माचं होऊन धर्माचं पालन लागलं पाहिजे. म्हणून धर्माचं वास्तविक फलाचा उपयोग करता आला पाहिजे. हे देवी ब्राह्मणानं एक गोष्ट लक्षात ठेवावी, धर्माची इच्छा करावी बस, दुसरी इच्छा करू नये. सत्पुरुषांच्या अध्यात्मज्ञानाचं संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि उग्र स्वभाव सोडला पाहिजे. निंदनीय अन्न खायचं नाही. निंदनीय, त्या निंदनीय, कारण ब्राह्मणाला सगळे लोक वंदन करतात ना. मग ज्याला वंदन करायचं आहे त्याच्याजवळ जर निंदनीय अन्न गेलं असेल तर तो वंदनास पात्र. जसं खुराट सासू सून नमस्कार करते, पण तिने जर तिचा बाप काढला असेल, आई काढला असेल तर नमस्काराच्या वेळेला तिच्या मनात आदर नसतो. बरं, जी बाई सासू झाली ती आधी सून होते ना, त्याच्या आधी मुलगी होतीच. तसं आहे ते. म्हणून लोक सेवा करतात, पण तिरस्कारानं सेवा केली तर सेवेचं फल नाही मिळत. म्हणून सेवा सुद्धा प्रेमपूर्वक, आदरपूर्वक. रामदास स्वामींनी नाशिकच्या
काळाराम मंदिरामध्ये पुजाऱ्याचे भांडे घासून दिले. तर ते दुसऱ्या दिवशी पुजारी वाटत पाहत होता, कारण कोणी काम करणारा येतो ना त्याची वाट पाहिली जाते की बा आपल्याला मदत होईल म्हणून. तर परत दुसऱ्या दिवशी कारण समर्थांना सेवाच करायची होती, मग त्यांना त्या पुजाऱ्याला पाणी आणून द्यावं लागायचं. पाणी ठेवून म्हणजे महाराज तुम्हाला त्रास होतो, हे भांडे घेऊन नदीवर जाऊ का मी? नदीवर घासून आणतो म्हणजे बाकीचा काही त्रास नाही. पुजाऱ्याने पाहिलं किती त्रास जातो आहे आपला, म्हणून रामकुंडावर घेऊन गेले भांडे घासायला. समर्थांनी भांडे घासायचे, गंगेचं पाणी वापरायचं आणि इतकं भजन सुंदर म्हणायचं भांडे घासताना. जैसी गंगा तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचं फळ असं. म्हणून ते तिथे गेले. पुजाऱ्याला आनंद आला, काहीच काम. मग वाल्मिकी रामायण ऐकायला शंकराचार्याचा मठ आहे बघा, असं खाली गेले आपण गेलो तिथे. शंकराचार्याने वाल्मिकी रामायणाचं पान उचललं तर ते तुटून गेलं होतं, इतकं जुनं झालं होतं. समर्थाने सांगितलं महाराज लिहून देऊ का दुसऱ्या पानांवर? सगळं वाल्मिकी रामायण लिहून टाकलं संस्कृत. शंकराचार्यांनी आशीर्वाद दिला की सन्मार्ग कधीच सुटणार नाही. भले न जाती सन्मार्ग सांडोनी. आता सन्मार्ग पहा, एवढा आशीर्वाद मिळाला, वाल्मिकी रामायण आत्मसात झालं. समर्थांनी कुठेही आपला मोठेपणा लिहिला नाही, म्हणून समास नाव दिलं आणि खाली वरतून श्रीरामापासून सुरुवात केली आणि समाज संपल्यावर सुद्धा श्रीरामच ठेवला. लेखनाकडे दृष्टी दिली पाहिजे. माऊली सुद्धा लिहिताना हरिओम तत्सत, खाली तत्सत असं आहे, खाली तत्सत. लिखाण केलंय पण समर्पण केलंय खाली, माझं नाही. ते स्वतःच्या नावामुळे ज्ञानेश्वरी नाव नाही येते, ज्ञानाची ईश्वरी असं आहे. दासबोध, दासांना दिलेला बोध. आता तर कोणाचं नाव नाही टाकलं तर लोक तर नाराज होतात. असं नाही. म्हणून धर्माची इच्छा ठेवणाऱ्या सत्पुरुषानं अध्यात्मज्ञान संपादन करावं. उग्र स्वभावाचा अननिंदनीय अन्नाचा त्याग. निंदनीय, काल मी काल्याचं कीर्तन केलं ना 1.5 तास. लोक माझा नमस्कार करत नाही तोपर्यंत लोकांनी लाईनी लावून टाकल्या. आणि म्हणे वा डब्बा भरू नका असं सांगा म्हणे. कुशल डबे घेऊन येता ना. मग काय ऐकलं तुम्ही 7 दिवस? काय ऐकलं? बरं, ऐकणाऱ्यांपेक्षा जेवणाऱ्यांची गर्दी जास्त असेल. ते म्हणतात आम्ही ऐकलंच नाही, आजच आलो आहे. असं आहे ते. मला हसू आलं की काय मनुष्य करू. म्हणून पितामह समुदायाचं श्राद्धान्न, जनन शौच, दृष्टपुरुषांचं अन्न, निषिद्ध अन्न आणि श्रीमुख वचन याप्रमाणे आपण लक्षात ठेवलं. जर अशुद्ध अन्न पोटामध्ये गेलं तर आपल्या शरीरामध्ये ज्या अवस्था आहे त्या एकदम खराब होतात. पचन संस्था खराब होते, बद्धकोष्ठता येते आणि
वरती मळमळ सुटते. 3 गोष्टी अन्नाने दोष होतो. काय म्हणताय, यांच्या घरचं काही पचत नाही मग फार त्रास होतो असं बोलतात लोक. म्हणून अन्नात भवती भूतानि, जगामध्ये सगळे भूत जे आहे ते अन्नाने निर्माण झालेले आहे. आणि अशा अवस्थेत जर मृत्यू झाला, ब्राह्मण असो क्षत्रिय असो, शूद्र अन्नात जर मृत्यू झाला तर अधोगती आहे. म्हणून पवित्र अन्नात मृत्यू झाला. जी सून तिरस्काराने खाऊ घालत असेल, तिच्या घरी श्रीमंती आहे पण तिरस्काराने खाऊ घालत असेल, अशा घरी दोष आहे. आणि जिच्या घरी अन्न साधं आहे, भाकरी भाजी, पण तर जर आदराने खाऊत असेल तर ते अमृत तुल्य आहे. असं आहे. म्हणून आपण जेवायला बसले आणि कोणी आलं तर म्हणणं जेवायला या, तो म्हणतो अमृत जेवा, नाही तर अमृतांजन लावा जेवण झाल्यावर. डोकं दुखतं कोण काही लोकांच्या अन्नाने. तर अन्न सुद्धा आहे. म्हणून ब्राह्मणत्व मिळाल्यानंतर अन्नापासून सावधान राहिलं पाहिजे. मद्यपी, ब्रह्महत्यारा, शूद्रकर्म करणारा, चोर, व्रतभंग करणारा, स्वाध्यायहीन, पापी, लोभी, कपटी, शठ, मातापितांचा त्याग करणारा, उष्ट्या पात्रामध्ये जेवणारा, सोमरस विकणारा, अविचारी, मातापितांना न वागवणारा, गुरुद्रोह करणारा, गुरुची निंदा करणारा, अशा लोकांचं अन्न खाऊ नये. ब्रह्मदेवाचं वचन आहे. शंकर पार्वतीने शंकराला वचन, शंकर म्हणतं ब्रह्मदेवाचं वचन आहे, माझं नाही. कारण प्रत्येक श्रीमंत एक तुम्ही काही सांगता असं कुठे आहे का? आमचे का फुकट पांढरे झाले का? ते वचन ब्रह्मदेवाचं आहे, माझं नाही. पार्वती कारण पत्नीला सांगताय ना. म्हणून ब्रह्मदेवाचं वचन आहे. जो जितेंद्रिय आहे तोच पवित्र आहे. ज्याने इंद्रिय जिंकले तो पवित्र आहे. मग तो क्षत्रिय असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, कर्मचारी असो. ज्याने इंद्रिय जिंकले त्याला ब्रह्म कळालं. जो इंद्रिय जिंकत नाही त्याला ब्रह्म कळत नाही. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मद केली, सापडवले वाटे जाता गंगा स्नाना.